मित्रांनो, देवगिरीच्या यादवांचा राजा एक सिंघन म्हणून होता. त्याचा इथं एक शिलालेख आढळतो. तो तुम्हाला दाखवतो. जेव्हा औरंगजेबाचा मुक्काम मिरजेत होता, तेव्हा त्यानं त्याच्या सैन्याला या मंदिराची पूर्ण म्हणजे हे मंदिर पाडायला सांगितलेलं. सगळी नासधूस करून टाकलेली आहे. सकाळी 8 वाजता. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण एक असं मंदिर बघायला निघालोय ज्याच्या बांधकामाची सुरुवात 7व्या शतकात झाली आणि जवळपास 500 वर्षांनी म्हणजे 11व्या ते 12व्या शतकात त्याचं बांधकाम पूर्ण झालं. ते म्हणजे आहे खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर. त्याची आज आपण या व्हिडिओमध्ये सगळी माहिती घेणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंतर 2 तासाचा प्रवास करून मी पोहोचलो खिद्रापूर येथे. मित्रांनो, फायनली पोहोचलेलो आहे मंदिराजवळ. इथे एक बोर्ड दिलाय, बघू शकता. यावर एक QR कोड दिलेला आहे. तो स्कॅन करून तुम्ही ऑडिओ गाईड घेऊ शकता. त्याबरोबर या मंदिराची रचना सुद्धा दाखवलेली आहे. चला ही काय बघूया जरा. मित्रांनो, याला नगारखाना म्हणतात. यावर 2 सुंदर असे हत्ती कोरलेले आहेत आणि त्याचबरोबर दरवाजावरती 5 शिखरांच्या प्रतिकृती कोरलेल्या आहेत. खाली उंबऱ्यावर एक फूल कोरलेलं आहे, बघा कसलं भारी आहे. चला आत जाऊया. आत आल्या आल्या आपल्याला हे सुंदर असे खांब बघायला मिळतात. यावर भारी नक्षीकाम केलेलं आहे. मित्रांनो, इथं बऱ्याच साऱ्या विरगळी पण दिसत आहेत. म्हणजे थांबा दाखवतो मला. त्यापैकी ही एक विरगळ आहे, बघू शकता इथे पडलेली आहे. अशा विरगळी तुम्हाला जुन्या मंदिरांच्या बाहेर बघायला मिळतील. हा एक विरगळीचाच तुकडा आहे बघा. हा नगारखाना बघा आतून कसा दिसतोय, जिथून आपण आलो. यावर सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे, बघू शकता. पहिल्यांदा तुम्हाला हे मंदिर बाहेरून दाखवतो कसं दिसतंय तुम्हाला सगळा व्ह्यू, आणि नंतर तुम्हाला एक 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 करत तुम्हाला पुढचा म्हणजे खांब वगैरे बाकी आतली जी काय काय गोष्टी आहेत ते दाखवेन तुम्हाला. चला. हे मंदिर फ्रंट साइडनी कसं दिसतंय बघा. मित्रांनो, इथे एकूण 2 मंदिर आहेत. जे समोर दिसतंय हे याला जैन मंदिर म्हणतात, जे की शिलाहारांनी बांधलेलं आहे. हा स्वर्ग मंडप आहे आणि याच्या मागच्या साईडला एक मंदिर आहे, ते चालुक्यांनी बांधलेलं आहे. इथली स्थापत्य शैली दक्षिणेकडील हळेबीडू म्हणजेच बेलूरशी साम्य दर्शवणारी आहे. चालुक्य राजा पुलकेशी दुसरा यानं या मंदिराच्या बांधकामाची सुरुवात 7व्या शतकात केली होती. पण नंतर काही कारणामुळे मंदिराचं बांधकाम अपूर्ण राहिलेलं. नंतरच्या काळात म्हणजे 1100च्या काळात शिलाहार राजांनी ते काम पूर्ण केलं होतं. केवळ हे मंदिर आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कामाने परिपूर्ण आहे. या मंदिराच्या प्रदक्षिणेच्या मार्गावर 6 फूट उंचावर वेगवेगळ्या मानवाच्या आकृती कोरलेल्या आहेत. एकदम सुंदर अशा आहेत. त्याच्या खाली हे हत्ती आहेत बघा. मस्त पावसाचं वातावरण झालंय. या मंदिरावर वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत, बघू शकता. या मंदिरावरील सूरसुंदरीचे शिल्प एकदम फेमस आहे. सूरसुंदरी म्हणजे काय ते मी पुढे सांगतो. हा मंदिराचा दक्षिण दरवाजा आहे बघा. दरवाजाच्या मूर्ती बघा या, आणि हे खाली बघा. फक्त एक विटवर जागा आहे, त्याच्यात हे सगळं कोरलंय. सिंह दिसतोय आणि त्याच्याबरोबर बहुतेक काहीतरी लढाई चालली असं दाखवलंय. एकदम डिटेल आहे. हे बघा, चालुक्यांनी बांधलेल्या मंदिराची दक्षिण बाजू आहे ही. मंदिराच्या दक्षिण, उत्तर आणि मागच्या साईडला हे असे 3 नंदी आहेत. मागच्या साईडला नंदी फुटलेला आहे, पण हा जरा व्यवस्थित आहे बघा. त्याच्यावर एक जोडपं आहे, हे बघा दाखवतो. मंदिर म्हणून नाही, किमान एक कलाकृती म्हणून तरी हे मंदिर फोडायला नको पाहिजे होतं. सगळं उद्ध्वस्त करून टाकलंय. हा मागच्या साईडचा नंदी आहे, पण फोडलाय सगळा. या मंदिराच्या सर्व ठिकाणी सूरसुंदरी
ते तुम्हाला सांगतो. ही एक भारतीय शिल्पशास्त्रातील वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे. सुरसुंदरींच्या मूर्त्या भारतात भरपूर अशा मंदिरांच्या वरती कोरलेल्या आपल्याला आढळतात. त्यापैकी हे एक भरपूर फेमस असलेलं मंदिर आहे. सुरसुंदरी म्हणजे म्हणजे स्वर्ग लोकातून आलेली एक सुंदर स्त्री असा याचा अर्थ होतो. मुळात या सगळ्या यक्षिणी असतात. त्या देवी देवतांच्या सेविका अशा रूपात मूर्तींच्या शेजारी कोरलेल्या असतात. मध्ययुगात जी मंदिरं निर्माण झाली, म्हणजे थोडक्यात मौर्य काळानंतरची जी मंदिरं निर्माण झाली, त्या मंदिरामध्ये ही भरपूर अशी शिल्प आपल्याला आढळतात. ही उत्तरेकडली बाजू आहे बघा. या साईडला पण एक पुढं नंदी दिसतोय, त्याच्यावरती एक जोडपं आहे, जे की शंकर आणि पार्वती असल्याचा दावा केला जातो. क्षीरार्णव म्हणून एक ग्रंथ आहे, त्यामध्ये आपल्याला सुरसुंदरींबद्दल डिटेल माहिती मिळते. त्यांची वेगवेगळी नावं आहेत सुरसुंदरींचे, म्हणजे तसे प्रकार पडतात ते असे की दर्पिनी, डालांबिका, पद्मगंधा, केतकी भरणा, मातृका, चामरी आणि नर्तकी असे काही प्रकार आपल्याला बघायला मिळतात. या सगळ्या सुरसुंदरींचा एक संपूर्ण माहिती देणारा एक व्हिडिओ आपण नंतर लवकरच घेऊन येऊया. या मंदिराबद्दल एक दंतकथा सांगितली जाते, ती मी पुढं सांगणार आहे. दंतकथेशिवाय कोपेश्वर हे नाव शहराच्या एका प्राचीन नावावरून आले असावे, जे की त्या शहराचं नाव कोप्पम होते. या कोप्पम शहराने 2 लढाया बघितल्या होत्या. पहिली लढाई चोल आणि चालुक्य यांच्यात 1058 मध्ये झाली होती, आणि दुसरी लढाई शिलाहार आणि देवगिरीचे यादव यांच्यात झाली. त्या लढाईमध्ये यादवांचा विजय झाला. ताजमहालपेक्षा कितीतरी पटीने सुंदर ही कलाकृती आहे. दक्षिण दरवाजासारखाच उत्तरेकडच्या साईडला पण हा एक दरवाजा आपल्याला बघायला मिळतो. त्याच्या ह्या साईडला एक खिडकी आहे बघा, जरा समोरून बघा कशी दिसते. एकदम भारी आणि सुंदर डिटेल्ड अशी फुलं कोरली त्याच्यावर. ज्या मंदिराला जवळपास 500 वर्ष बांधायला लागली, ते जवळपास एका आठवडा पण लागला नसेल हे मोडायला, किंवा एका दिवसात पण मोडला असेल. जेव्हा औरंगजेबाचा मुक्काम मिरजेत होता, तेव्हा त्यानं त्याच्या सैन्याला या मंदिराची म्हणजे हे मंदिर पाडायला सांगितलेले. सगळी नासधूस करून टाकलेली आहे. ती पण बघू शकता तुम्ही आता इथं. या मंदिराच्या दक्षिण दरवाजाच्या बाहेर या साईडला एक मूर्ती भग्नावस्थेत पडलेली दिसते आपल्याला. ती कुठली होती ते तुम्हाला आत गेल्यावरती दाखवतो. मित्रांनो, देवगिरीच्या यादवांचा राजा एक सिंघन म्हणून होता. त्याचा इथं एक शिलालेख आढळतो, तो तुम्हाला दाखवतो. या शिलालेखात प्रामुख्यानं मंदिराचा केलेला जीर्णोद्धार आणि दिलेल्या दानाविषयी लिहिलेलं आहे. यामध्ये असा उल्लेख आहे की देवगिरीचे यादव राजा सिंघनदेव यांनी मंदिराचा मोठा जीर्णोद्धार केला. शिलाहार राजांचा पराभव केल्यानंतर यादव राजांनी अपूर्ण राहिलेल्या या मंदिराचे बांधकाम पुढे सुरू ठेवले आणि ते पूर्णत्वास नेले. या मंदिराचा स्वर्ग मंडप भरपूर फेमस आहे, तो तुम्हाला आता आतमध्ये दाखवतो. त्यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला डिटेल सगळी माहिती देणार आहे आता, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. मगाशी बघितल्याप्रमाणे तुम्ही जसं नगरखान्यातून आत येता त्यावेळी तुम्हाला हा स्वर्ग मंडप आढळतो. तिथून आत आल्यावर हे खांब बघू शकता. मुख्य मंडपापासून थोडा विलग असलेल्या या मंडपाला स्वर्ग मंडप असे म्हणतात. या स्वर्ग मंडपाला छत कधीच नव्हते. हा जो वरती सर्कल दिसतोय त्याच्याच डायमीटरनुसार खाली त्याच्या खाली एक दगड आहे, त्याला रंगशिळा म्हणतात. हा स्वर्ग मंडप एकूण 12 खांबांवर पेललेला आहे. या स्तंभांच्या आतील भागावर कार्तिकेय आणि अष्टदिक्पाल वाहनांसह दाखवलेले आहेत. या मुख्य खांबांच्या बाहेरील बाजूस एकूण 9 खांब आहेत. ज्या ज्या दिशेला खांब आहे त्या दिशेच्या खांबावर त्या दिशेची देवता त्याच्या वाहनासह कोरलेली आहे. या खांबांवरून तुम्हाला कळालं असेल की हे मंदिर बांधायला 500 वर्ष का लागली. मित्रांनो, हे जे खांब बघताय तुम्ही, हा पूर्ण टोटल एकच दगड आहे. म्हणजे असं नाहीये की छोटे छोटे दगड मिळून हा खांब एक तयार केला.
हा खालून वरती टोकापर्यंत एकच दगड आहे. हे एकदम जवळून तुम्ही बघू शकता की किती डिटेल आणि बारीक नक्षीकाम प्रत्येक खांबावरती केलेलं आहे. प्रत्येक खांबावर वेगळी नक्षी कोरलेली आहे. हे बघा, एकदम बारीक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर मित्रांनो, हे मंदिर बांधण्यासाठी सिमेंट वगैरे असलं काही सुद्धा वापरलेलं नाही. पूर्ण मंदिर इंटरलॉक सिस्टीमने बनवलेलं आहे. स्वर्ग मंडपाच्या बाजूच्या छतावर ही नक्षी बघा. जेव्हा आपण स्वर्ग मंडपातून अंतराळात प्रवेश करायला जातो, त्याच्या साईडला ही जाळी बसवलेली आहे खाली. आपण जेव्हा स्वर्ग मंडपातून अंतराळामध्ये जातो, म्हणजे मुख्य मंदिरामध्ये जातो, तिथे हा दरवाजा आहे. त्याच्यावरती हे केलेलं नक्षीकाम बघा. आपण आत्ता स्वर्ग मंडपातून आत सभा मंडपात आलोय. तिथे हे आपण सगळे खांब बघू शकतो. या सभा मंडपाच्या दक्षिण आणि उत्तर बाजूला दोन्ही साईडला प्रवेशद्वार आहेत. सभा मंडपातून अंतराळात जाताना 2 द्वारपाल असतात. त्यातला हा इथे नाहीये, फोडून बाहेर टाकलाय. मित्रांनो, हा द्वारपाल तुम्ही जेव्हा मंदिराला भेट द्याल तेव्हा आवर्जून नक्की बघा, कारण हा शंकराचा द्वारपाल आहे, ना की विष्णूचा. जसे आपण गर्भगृहात प्रवेश करायला जातो तेव्हा तिथे ही पायाजवळ आपल्याला एक सुंदर नक्षी कोरलेली दिसते. आत गर्भगृहात आल्यावर आपल्याला 2 लिंग दिसतात. एक आहे कोपेश्वर म्हणजे शंकर, आणि दुसरा म्हणजे धोपेश्वर म्हणजे विष्णू आहे. त्याच्या मागे एक कथा आहे. हे एकमेव मंदिर आहे ज्यामध्ये शंकर आणि विष्णू दोघेही विराजमान आहेत. मित्रांनो, या मंदिराचा गाभारा जगातील सर्वोत्कृष्ट गाभारा मानला जातो, कारण या मंदिरामध्ये आहेत 2 लिंग, जे की एक भगवान शंकरांचं आहे आणि दुसरं आहे ते भगवान विष्णूंचं. त्याचबरोबर हे एकमेव जगातील मंदिर आहे जे की भगवान शंकराचं मंदिर आहे, पण तिथे नंदी नाही. त्याचं कारण असं आहे की प्रजापती दक्ष यांनी दक्षिणेकडील यडूर नावाच्या गावात पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. तेव्हा सर्वांना आमंत्रण दिले होते, पण भगवान शंकरांना दिले नव्हते. तरीही सतीने हट्ट केला. त्यामुळे भगवान शंकरांनी नंदीसोबत सतीला जायला सांगितले. त्यामुळे त्या यडूर नावाच्या गावात फक्त नंदीचे मंदिर आपल्याला आजही बघायला मिळते. त्याचबरोबर आपल्याला इथे खिद्रापूरमध्ये 2 लिंग बघायला मिळतात. एक कोपेश्वर आणि दुसरे धोपेश्वर, म्हणजेच भगवान शंकर आणि विष्णू. त्याचं कारण असं की प्रजापती दक्ष यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ सुरू असताना भगवान शंकरांचा अपमान केल्यामुळे सतीला ते सहन झालं नाही. तेव्हा तिथे चालू असलेल्या यज्ञामध्ये सती स्वतःला अर्पण करते. सतीच्या जाण्यामुळे भगवान शंकर कोपित झाले. त्यामुळे त्यांना थांबवण्यासाठी भगवान विष्णू तिथे प्रकट झाले होते. त्यामुळे त्यांना या मंदिरात धोपेश्वर असं म्हटलं जातं. मित्रांनो, हे सगळे खांब तुम्ही सभा मंडपामध्ये बघू शकता. तुम्हाला एक एक खांब दाखवतो आता. सभा मंडपाच्या प्रत्येक खांबावर वेगवेगळी नक्षी कोरली आहे बघा. पूर्वीचे लोक आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त क्रिएटिव्ह होते. त्याचा पुरावा म्हणजे हे मंदिर आहे. सभा मंडपाच्या पण मध्यभागी तिथे एक रंगशिळा आपल्याला आढळते बघा. मित्रांनो, तुम्ही या मंदिराला भेट देण्यासाठी खास करून त्रिपुरारी पौर्णिमेला या. त्याचं कारण असं की आपण जो मघाशी बाहेर स्वर्ग मंडप पाहिला, त्याच्या गवाक्षामधून रात्री आपल्याला चंद्र दिसतो.
त्रिपुरारी पौर्णिमा सोडून जर तुम्हाला नंतर कधीतरी यायचं असेल तर मेमध्ये पहिल्या आठवड्यात या. त्यावेळी काय होतं तर जिथे आपल्याला चंद्र दिसला वरती गवाक्षामध्ये त्याच ठिकाणी आपल्याला सूर्य बघायला मिळतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.